कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं. या सर्वच महामानवांना, महापुरुषांना माझा मानाचा मुलगा त्रिवार अभिवादन. आज वडव तालुका लोणार या गावामध्ये ओबीसी जात निहाय जनगणना जनजागृती अभियान सुरू असल्यानं राज्यामध्ये 100 सभा घ्यायच्या. त्या सभामध्ये माझ्या मते आता ही 16वी का 17वी सभा आज तुमच्या वडव गावामध्ये होत आहे. आता काही गावाच्या लोकसंख्येप्रमाणे आपली संख्या कमी असेल, तिथं लहान होती. काही ठिकाणी 5-5 हजार लोकांपर्यंत सुद्धा सभा होत आहे. काही ठिकाणी 500 लोकांवर समाधान मानायचंय. परंतु आपल्याला समाज जागा करणं गरजेचं आहे. समाजाला आपल्या समाजाच्या अडचणी कळाल्या पाहिजे, यासाठी जनजागृती अभियान सुरू केले. खरं तर या सभेला प्राध्यापक लक्ष्मणराव हाके बटोळे मामा, आमचे माऊली बजरंगी सानं, बलवीनजी बारदेजे मोहनागाव, आमचे केशवदादा तांदळे, सुशील कोळेकर, आमचे नंदूभाऊ उगडे, आमचे किशोरभाऊ चौधरी, महेश चौधरी, हे सुद्धा आमचे शिलेदार आमच्या सोबत सातत्यानं आमच्या सभा झाल्या पाहिजे, समाज जागा झाला पाहिजे. आम्ही जेवढं तळमळीनं काम करतो हे सुद्धा तितक्याच तळमळीनं समाजाला जागा करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत. बांधवांना ओबीसीची जात निहाय जनगणना का झाली पाहिजे? गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचं अस्तित्व, ओबीसीचा आकडा आपल्याला काही कळत नाही. आपल्याला आज म्हणावं लागेल, या अनेक केंद्र सरकारपेक्षा या भारत स्वातंत्र्य झाल्याच्या अगोदर आपल्याला ते इंग्रज चांगले होते. कारण की इंग्रजांनी तरी ओबीसीची जात निहाय जनगणना 1931 ला केली होती. त्यानंतर 1931च्या नंतर कुठल्याही सरकारला तुमची आकडेवारी किंवा तुमच्या डोके मोजायची म्हणजे काळजी वाटली नाही आणि त्यांनी तुमची जात निहाय जनगणना केली नाही. कुत्र्या मांजरांची गणना होते, गुराढोरांची गणना होते, परंतु तुमची आमची गणना होत नाही. का होत नाही? तुमची आमची गणना जर माळी, धनगर, वंजारी, बंजारा, सुतार, सोनार, लोहार, कुंभार, गुरव, गोसावी, डवरी, डोंबारी त्या लोकांची आकडेवारी आपल्याला कळली. या राज्यामध्ये, देशामध्ये 350-400 जाती आहेत आपल्या ओबीसी मध्ये. आपल्याला जर कळालं आपण किती आहोत, ठीक आहे, आपल्या तालुक्यात समजा 350 असतील, 100 जाती असू द्या, पण त्यामध्ये मेजर जाती माळी, धनगर, वंजारी, बंजारा, लिंगायत या प्रमुख जाती मुस्लिम समाजामध्ये सुद्धा ओबीसी आहेत. ह्या जाती जर एकत्र आल्या, माझ्या मते ह्या 2-4-5 जाती जर एकत्र आल्या तर प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखापेक्षा जास्त तुमचं मतदान आहे. मग तुम्ही पुन्हा 100 जाती जरी धरल्या, 350 जाऊ द्या, पण 100 जाती आणखी त्याच्यात ऍड करा. त्यांचे एकेका मतदारसंघात फक्त 1,000च मतदान धरा. कुंभार 1 तरी 1000 असतील ना प्रत्येक तालुक्यात, 1000. सुतार 1000 तास एका मतदारसंघामध्ये, नावी 1000 तास ना एका मतदारसंघामध्ये. मग असे जर ते मोजले, 100 जर जाती मोजले, ते त्यांचे 1 लाख, हे 1 लाख. किती जरी कमी पकडले तर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाखापेक्षा जास्त ओबीसी सहज. आणि सगळे टोटल मतदार किती येतं? 3 लाख. त्याच्यात मुस्लिम आले, आदिवासी आले, एससी आले, त्यामध्ये मराठा आले, सगळे आले. परंतु आपल्याला हिलवल्या जातं. आपल्याला काय सांगितलं जातं त्या राज्यामध्ये? आता ते आंतरवालीचं ते मर्क भोकर काय म्हणतं की आम्ही 6 कोटी आहोत, आम्ही 7 कोटी आहोत. आणि ह्या राज्याची पूर्ण जनता, सगळ्या जाती धर्म मिळून 12 कोटी आहे. आणि 12 कोटीतले जर मराठा 7 कोटी असतील तर मग आपण किती? त्यामुळे आपल्याला हिरवल्या चाललंय. आपल्याला हिरवत असतील तर मग आपण सुद्धा आपली जनगणना करण्याची दूध का दूध, पाणी का पाणी करण्यासाठी मागणी केली पाहिजे. आणि जनगणना ही प्रत्येक 10 वर्षाला होत असते. जनगणना हे प्रत्येक 10 वर्षाला चान्स आहे, मध्ये पुन्हा नाही. प्रत्येक 2031च्या नंतर तर झालीच नाही. फक्त जनगणना होती ओबीसीची तर झालीच नाही. परंतु 2010-11च्या दरम्यान मनमोहन सिंग सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी लोकसभेमध्ये ठराव मांडला की ओबीसीची जात निहाय जनगणना केली पाहिजे आणि करा. त्यावेळेस नेतृत्व कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. त्यावेळी लोकनेत्यानं कुठल्याही पक्षाच्या नेत्याला विचारलं नाही, कुठल्याही पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा केली नाही.
भाजपचा विरोध असताना समीर भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला. फक्त पाठिंबाच दिला नाही तर तिथं त्यांनी सगळ्या आमदारांची, खासदारांची, लोकसभेतील सगळ्या खासदारांची, सहकाऱ्यांची मोठ बांधण्याचं काम, विविध राज्यातले खासदार त्यांच्यासोबत मैत्री केली, त्यांना समजावून सांगितलं की ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी लागेल, आपल्याला आपली आकडेवारी देशातली आपल्याला कळाली पाहिजे. आणि 100 पेक्षा जास्त खासदारांची मोठ बांधली आणि समीर भुजबळांनी, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी तिथं मग ते ठराव मांडण्यासाठी 100 पेक्षा जास्त खासदारांनी लोकसभेला घेराव घातला. त्यानंतर मनमोहन सिंग सरकारने सांगितलं आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करतोय. जनगणना घोषणा केल्याच्या नंतर थोड्या प्रमाणात सुरू झाली, परंतु 2014ला सरकार बदललं, मनमोहन सिंग गेले आणि 2014ला सरकार गेलं, ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार ती पुन्हा बस्त्यात बांधून गुंडाळून ठेवण्याचं काम झालं. पण 2011ची जनगणना 2021ला व्हायला पाहिजे. 2021ला हो म्हटले, 2021 पासून चाललं जनगणना करायची, परंतु 2014ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या. 2014ला केली नाही, 2019ला पुन्हा त्यांच्या डोक्यात आलं नाही आणि डायरेक्ट 2024ला राहुल गांधी, ज्यांनी त्यांचं सरकार 60-65 वर्ष या देशावर काँग्रेसचं सरकार होतं, त्या राहुल गांधींना कधी वाटलं नाही किंवा आपण ओबीसीची जात निहाय जनगणना केली पाहिजे. परंतु सरकार गेल्यावर सगळ्यांना पुळका येतो, मग ओबीसीचा येतो, एससीचा येतो, एसटीचा येतो, मग मतं घेण्यापुरतं सगळ्यांना आपला पुळका येतो. त्यावेळी मग राहुल गांधी म्हणतात आमचं सरकार केंद्रात आलं 2024ला तर आम्ही ओबीसीची जात निहाय जनगणना करू. आणि मग लगेच अमित शहा म्हणताय सरकार आमचंच येणार आहे, आम्ही ओबीसीची जात निहाय जनगणना करणार आहोत, आकडेवारी जाहीर करणार आहोत. मग मला हेच सांगायचं, अमित शहा साहेबांना आता कोणी हात धरलेत का त्यांचे? तुम्ही जे बोलतो ते केलं पाहिजे. तुम्हाला ओबीसीनं देशभरात भरभरून मतं दिले आणि या राज्यामध्ये तर खरा काँग्रेसचे, माझ्या मते महाविकास आघाडीचे खासदार यावेळी जास्त आले होते लोकसभेला महाराष्ट्रात, परंतु विधानसभेला देवेंद्र फडणवीस म्हणाले ओबीसी आमचा डीएनए. आणि भाजपला का लोक मतदान करतात? आपला लोकनेता, आपलं दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जो भटा बामणाचा पक्ष वाड्या वस्त्यावर नेऊन ठेवला, वाड्या वस्त्यावरील रोड करून 18 जातीतील 12 मतदार 18 मतदारांना तर भाजप पक्षामध्ये विलीन करण्याचं, भाजप पक्षासोबत येण्याचं आवाहन करून भाजपच्या याच्यात सामील करून घेतलं. आणि तेव्हापासून ओबीसी समाज भाजपला विशेषतः मतदान करत आला आणि देवेंद्र फडणवीसांनी तीच नस पकडून ओबीसी आमचा डीएनए म्हटले. मग ओबीसी आमचा डीएनए तर आता काय चाललंय? ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, आमच्या माना कापून घ्यायच्या. या राज्यामध्ये 60% 55-60% असणारा ओबीसी समाज 1931च्या जनगणनेनुसार 52% असणारा समाज आजच्या घडीला 60% तर झाला असेल, पण 60% असणारा समाज याची वाताहत सुरू आहे, त्यांचं सगळं अस्तित्व वरबडून गेलं सुरू आहे. ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपलेलं आहे, राजकीय आरक्षण संपलेलं आहे. कारण गावगाड्यामध्ये प्रत्येक गावात 10, 20, 25 जिथं एकही कुणबी प्रमाणपत्र नव्हतं तर तत्कालीन मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या राज्यामध्ये विशेषतः मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये लाखो बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केले आणि त्यावेळी बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटून आज राज्यामध्ये आता बटुळे बाबांनी सांगितलं की माजलगाव तालुक्यामध्ये 29 जागेवर पोलीस पाटील, ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाचे पोलीस पाटील झाले. काय राहिले तुमचा एक तरी पोलीस पाटील होऊ शकलाय का? येणाऱ्या काळात तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, सरपंच होणार नाही, पंचायत समिती सदस्य होणार नाही, जिल्हा परिषद नाही, नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, महापौर नाही, पंचायत समितीचा सभापती नाही. हे असं जर चालत राहिलं आपण शांत राहिलं आपलं अस्तित्व संपलेलं आहे. तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवडमध्ये 35 का 38 राखीव जागेपैकी 30 नगरसेवक मराठ्यांचे ओबीसीच्या जागेवर झाले, ओबीसीच्या जागा त्यांनी बळकावल्या. पुणे महानगरपालिकेमध्ये 42-44 जागापैकी 31 नगरसेवक मराठ्यांचे ओबीसीच्या जागेवर झाले. परभणी जिल्हा परिषदेमध्ये 11 राखीव जिल्हा परिषदेच्या जागापैकी 8 जिल्हा परिषद सदस्य मराठ्यांचे ओबीसीच्या जागेवर झाले, ओबीसी जागेवर त्यांनी घुसखोरी केली. असं जर चालत राहिलं तर बांधवांना ओबीसीचं अस्तित्व सगळं, तुमचा माणूस सभागृहात राहणार नाही, आज जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य राहणार नाही, उद्या त्याला तुमचे आमदार खासदार जे काय होते बोटावर मोजणे ते सुद्धा तुम्हाला सभागृहात दिसणार नाही. आपल्या नेत्यांना संपवण्याचं सगळं षडयंत्र आहे. ठीक आहे, नेते ओबीसी नेते एकही बोलत नाही, त्यांना अडचणी असते, त्यांना दबा असेल, परंतु त्यांच्या वतीने आपण बोलतोय, आपण बोलत राहू. परंतु नेत्यासोबत नसले म्हणून पण हा लढा बंद ठेवून चालणार नाही. ओबीसीचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपला हा लढा खांद्यावर घ्यावा लागेल. आपलं
हक्क अधिकाराची लढाई आपण आपल्या खांद्यावर आपल्या डोक्यावर घेऊन आपल्याला समोर चालावं लागेल. आपला झेंडा आपणच खांद्यावर घ्यावा लागणार. कारण की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला म्हणून चालणार नाही. शिवाजी आपल्याच घरात जन्माला पाहिजे. आपल्या अधिकाराची लढाई कुठला एखादा मराठा नेता येऊन म्हणणार नाही ओबीसीची जातनी ह्या जनगणना करा. मराठा नेता येऊन म्हणणार नाही बोगस कुणबी दाखले बंद करा आणि मूळ ओबीसींना न्याय मिळू द्या असं कोणी म्हणणार नाही बांधवांनो. फक्त मराठा नेते तुमचं मतदान मागायला येतील आणि त्यावेळी म्हणतील आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमच्याच आहोत, आम्ही भाऊ आहोत. आणि आपले लोक सुद्धा भरभरून जातात. खांद्यावर हात टाकला होता. अण्णा माझ्या घरी आले होते, दादा माझ्या घरी आले होते, माझ्या मुलीच्या लग्नात आले होते, माझ्या घरी पोत्यावर येऊन बसले होते. की आपण थोडं भावनिकतेचं राजकारण बंद केलं पाहिजे. आपलं कोण करतो कोण हे ओळखलं पाहिजे. आपले माणसं सभागृहात गेले पाहिजे आणि आपले माणसं सभागृहात गेले आपले हक्क अधिकार मांडतील. आजच्या घडीला बघा जो मराठा समाज राज्यामध्ये फक्त 12%, परंतु त्यांचे आमदार खासदार आपण निवडून दिले संख्या त्यांची जास्त आहे. तर त्यांना वाटतं आम्ही राज्यात 50% आहोत आणि बाकी 50% सगळे आले. त्याच्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम, मारवाडी, जैन, ब्राह्मण हे सगळे 50% आहेत आणि एकटे मराठा समाज 50% असं ते सांगण्याचं काम करतात आणि धाडस करतात. परंतु त्यासाठी आपल्याला दाखवावं लागेल आमची जातनी आहे जनगणना करा. केंद्र सरकारला राज्य सरकारला आपल्याला कुठेतरी दहशत निर्माण करावं लागेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आता कॉक्रोच जनता पार्टी नावाचं प्लॅटफॉर्म आलं होतं त्यामधून त्या तरुणांनी विशेषतः तरुणांनी त्याला इतकं फॉलो केलं आणि व्यक्त झाले बाबा मी कॉक्रोच जनता पार्टीचा मनाने स्वतः सुरू केलं होतं. कोणी तालुका अध्यक्ष, कोणी जिल्हा अध्यक्ष, कोणी प्रदेश अध्यक्ष, कोणी कुठं सर्कलचा अध्यक्ष, कोणी पंचायत समिती गणाचा अध्यक्ष. तसं तुम्ही ओबीसीचा आहे. मी ओबीसीचा एक शिलेदार आहे, मी एक ओबीसीचा सेवक आहे, मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे असं एक तुम्ही सुरू केलं पाहिजे. आणि आमची जातनिहाय जनगणना राज्य सरकारनं केंद्र सरकारनं केली पाहिजे. तरच आम्ही येणाऱ्या काळात मतदान करू. आणि जनगणना होत नसेल तर आमच्या दारावर येऊ नका, आम्हाला मतं मागायला येऊ नका. तुम्ही जर सोशल प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहेत, माता मावल्याकडे सुद्धा फोन झाले. प्रत्येकाला शिक्षण कामापुरतं आहे. प्रत्येकाने लिहिलं पाहिजे. तुम्हाला रील्स पाहायला वेळ आहे, तुम्हाला दुसऱ्याच्या जरांगीच्या बातम्या बघायला वेळ. आपण काय काय बोलतोय जरांग्या किंवा आपल्याला आई माई शिवाय दिली आपण बघतोय. तुम्ही आपण रिकाम्या गोष्टी बघायला वेळ. परंतु आपल्या जातीसाठी दररोज जर तुम्ही 5 मिनिटं सोशल मीडियावर दिले तर नक्कीच ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, लढा द्यावा लागेल आणि आसपासच्या पाहुण्या रावळ्याला सगळ्याला आवाहन करावं लागेल, सगळ्याला सांगावं लागेल. आम्ही नाही तो कधी आता होत नाही तर पुन्हा 10 वर्ष पुन्हा चान्स नाही आणि 10 वर्षाच्या नंतर पुन्हा कुणाचं सरकार येतंय ते काय करते आणि आपण पुन्हा झोपलेलं राहतो का जागे राहतो ते सुद्धा सांगता येणार नाही. त्यासाठी आता ताबडतोब म्हणून आपल्याला आजपासून ही मोहीम तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावगाड्यातील पाहुण्या रावळ्याकडे वाड्या वस्त्यावर तुम्ही तुमची सुद्धा मोहीम सुरू केली तरी चालते. आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आम्ही कुणालाही येणाऱ्या काळात मतदान करणार नाही आहोत. आणि आपल्या भागातील आमदाराला खासदाराला प्रत्येकाने आपल्या ग्रुप तयार करून 5 जण 10 जण 20 जण 50 जण जेवढे होतील तेवढ्याने आपलं निवेदन देणं. बाबा हो तुम्हाला आम्ही मतदान दिलं, तुम्हाला आमदार केलं, तुम्ही सभागृहात मागणी करा ओबीसीची जातनिहाय जनगणना. बाबा हो तुम्हाला आम्ही मतदान केलंय, तुम्हाला लोकसभेत पाठवलंय, तुम्ही आम्हाला आमच्या मागणी सभागृहात मांडा, आमच्यासाठी हक्क अधिकारासाठी बोला आणि नाहीतर आमच्या दारात पुन्हा येऊ नका. हे सगळ्या गोष्टी ताकदीनं बोललं पाहिजे आणि आपण बोललं तरच आपलं अस्तित्व टिकल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि ज्या गोष्टी सांगितल्या ह्या आचरणात आणा, या गोष्टी करून दाखवा. एवढंच मी आपणास कळकळीची विनंती करतो. आणि नक्कीच ओबीसी जातनिहाय जनगणनेचा लढा आपण खांद्यावर घेतलेला आहे आणि घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना करून घेऊ. आणि जनगणना झाली तर नक्की जिसकी जितनी संख्या झाली उसकी उतनी भागीदारी. म्हणजे त्याच्यामध्ये राजसत्ता असेल किंवा तुमची शासनाची तिजोरी असेल, तुमचा वाटा तुम्हाला आकडेवारी कळाल्यावरच मिळत. आकडेवारी कळत नाही म्हणून तुम्हाला 1% सुद्धा निधी मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला आकडेवारी तुमची जाहीर झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी ताकदीने लढलं पाहिजे. एवढंच मी कळकळीने बोलतो. वेळ तुम्ही पुढच्या गावात जायचंय आणि आदरणीय सरांना बोलायचंय. धन्यवाद. जय ओबीसी, जय भगवान, जय गोपीनाथ, जय हिंद.